तात्काळ पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी। एक महत्त्वाची बातमी समोर येते। बच्चू कडूंचा रेल रोको आंदोलन सुरू झालंय। खरं तर बच्चू कडूंचा रेल रोको आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत। बच्चू कडूंचा रेल रोको आंदोलक उतरले रेल्वे ट्रॅकवर। जामठा रेल्वे स्टेशनवर शेतकरी धडकलेत। नागपुरात कडूंच्या समर्थकांचं रेल रोको आंदोलन सुरू झाले। नागपूरच्या जामठा रेल्वे ट्रॅकवर बच्चू कडूंच्या आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे। खरं तर बच्चू कडूंनी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेट दिला होता। त्यानंतर रेल रोकोचा इशारा देखील बच्चू कडूंनी दिला होता आणि त्यानुसारच आता बच्चू कडूंचा रेल रोको आंदोलन सुरू झालेलं आहे। रेल रोको आंदोलन बच्चू कडूंचं सुरू झालंय। झालाच पाहिजे। नागपूरमधील रेल्वे सेवा आता विस्कळीत झाले। रेल्वे ट्रॅकवर शेतकऱ्यांचा ठिया। सरकार आंदोलन स्थळी चर्चेसाठी आलं नसल्यानं शेतकरी आता आक्रमक झालेत। खरं तर बच्चू कडूंनी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला होता। त्यानंतर जर 12 वाजेपर्यंत सरकारशी चर्चा झाली नाही तर रेल रोको करण्याचा इशारा देखील बच्चू कडूंनी दिला होता। त्यानुसारच आता रेल रोको आंदोलन आता सुरू झालंय। रेल्वे ट्रॅकवर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन आपण पाहू शकतो। सरकार आंदोलन स्थळी चर्चेसाठी आलं नसल्यानं शेतकरी आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। रेल्वे ट्रॅकवर आंदोलक उतरलेले आपण पाहू शकतो। जोरदार घोषणाबाजी ही आंदोलकांकडून केली जाते। सूरज दहाट फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, बच्चू कडूंनी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता। त्यानंतर रेल रोकोचा इशारा देखील देण्यात आला होता आणि त्यानुसार आता हा रेल रोको आंदोलन सुरू झालंय। काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहिलं तर 12 वाजेपर्यंत जर सरकारने या ठिकाणी कुठल्या प्रकारे सरकारचा प्रतिनिधी आला नाही तर आम्ही रेल्वे जाम करू, भारत जाम करू असा जो इशारा आहे बच्चू कडू यांनी दिलेला होता। त्यानुसार जर पाहिलं तर 12 वाजून सुद्धा अद्यापर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी आंदोलन स्थळी न आल्यामुळे जर पाहिलं तर नागपूर शहरातील जामठा येथील रेल्वे ट्रॅकवर जे आहे शेकडोच्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांनी जर पाहिलं तर रेल्वे ट्रॅकवर संपूर्ण शेतकऱ्यांनी बसून या ठिकाणी रेल्वे जाम करण्याला सुरुवात केली आहे। एकूणच जर पाहिलं तर आता नागपूरमधील रेल्वे सेवा आता काही काळ या ठिकाणी विस्कळीत झालेली आहे। आता पोलीस देखील या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आहे। पोलीस आणि आंदोलनकर्ते या ठिकाणी बाचाबाजी या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। एकूणच जर पाहायला गेलं तर आता काही वेळापूर्वी बच्चू कडूंना जे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, मंत्री गिरीश महाजन यांचे देखील फोन आलेला होता की तुम्ही मुंबईला बैठकीसाठी या, मात्र आम्ही बैठकीला मुंबईसाठी येणार नाही। सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही मुख्यमंत्री किंवा महसूल मंत्री किंवा अन्य एखादा मंत्री पाठवा, अशी जी भूमिका आहे बच्चू कडूंनी घेतलेली होती। त्यानुसार जर पाहिलं तर आता बच्चू कडूंचे कार्यकर्ते आता कमालीची आक्रमक झालेले आहे। जामठा येथील आणि तसेच अजनी येथील रेल्वे स्टेशनवर सुद्धा काही कार्यकर्ते रेल्वे जाम करण्यासाठी निघाले असल्याची देखील माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। नक्कीच सूरज, काही वेळापूर्वी बावनकुळेंनी बच्चू कडूंशी संवाद साधला होता। त्यांना मुंबईत बोलवण्यात आलं होतं। त्यानंतर गिरीश महाजनांनी देखील मुंबईकरता बच्चू कडूंना बोलवण्याचं निमंत्रण दिलं होतं। त्यानंतर अर्धा तासाने आपण कळू असं देखील बच्चू कडूंनी सांगितलं होतं। यावर काय अपडेट? नक्कीच चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांचा फोन आल्यानंतर बच्चू कडू थेट जे आहे तिथले शेतकरी नेते असतील, रविकांत तुपकर असतील, राजू शेट्टी असतील, अजित नवले असतील आणि संपूर्ण जे शेतकरी आहेत राज्यभरातून आलेले त्यांच्यासोबत बच्चू कडूंनी चर्चा केली। मात्र कार्यकर्ते आणि शेतकरी ऐकायला तयार नाही। तुम्ही मुंबईला जाऊ नका, सरकारच अख्खं मंत्रिमंडळात आंदोलन स्थळी निश्चितच सूरज, धन्यवाद सूरज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता।